पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार 26 सप्टेंबर रोजी सकाळी कोल्हापूर मध्यवर्ती बस स्थानक परिसरात एका अज्ञात व्यक्तीचा खून झाल्याची माहिती शाहूपुरी पोलिसांना मिळाली। त्यानंतर शाहूपुरी पोलिसांनी आणि स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली। यावेळी बेवारस स्थितीत असलेल्या व्यक्तीचा कुणीतरी अज्ञात व्यक्तीनं गळा आवळून ठार मारल्याची प्राथमिक माहिती समोर आली। मृत व्यक्तीची तपासणी केली असता त्याच्या जवळील असलेल्या कागदपत्रावरून त्याचं नाव संदीप रामगोंडा शिरगावे, राहणार चिंचवाड, तालुका शिरोळ असं असल्याचं समजले। दरम्यान घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर व शाहूपुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अजय कुमार सिंदकर यांनी खुनाच्या गुन्ह्याच्या अनुषंगाने तपास करण्यासाठी पथक नेमून तपासासाठी रवाना केले। मृतदेह मिळालेल्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज आणि आजूबाजूला चौकशी केली असता रात्रीच्या सुमारास अनोळखी एक महिला व एक पुरुष असे दोन व्यक्ती मृतदेह एसटी स्टँड परिसरात उचलून आणून ठेवले असल्याचं निदर्शनास आले। त्यानंतर पोलिसांनी अधिक तपास केला असता संदीप शिरगावे हा दारूचा व्यसनी असून तो त्याच्या पत्नी मुलास दारू पिऊन त्रास देत असल्याने त्याची पत्नी व मुले त्याच्यापासून विभक्त राहत असल्याचं पोलिसांना कळाले। त्याचबरोबर घटना घडण्या अगोदर मृत जावई संदीप रामगोंडा शिरगावे याचे सासू सासऱ्यांबरोबर वाद झाल्याचं समोर आले। पोलिसांनी सासू गौरा हनुमंत अप्पा काळे व सासरा हनुमंत अप्पा यल्लप्पा काळे दोघे राहणार भडगाव, तालुका गडहिंग्लज, जिल्हा कोल्हापूर यांना ताब्यात घेऊन अधिक चौकशी केली असता त्यांनी खुनाची कबुली दिली आहे। संदीप शिरगावे हा दारूचा व्यसनी असल्याने तो पत्नी मुलांना नेहमी त्रास देत होता। त्यामुळे पत्नीनं त्याच्यापासून घटस्फोट घेऊन तिच्या लहान मुलासह ती गडहिंग्लजमध्ये 2 वर्षापासून राहत होती। तरीही संदीप शिरगावे गडहिंग्लज इथं दारू पिऊन जाऊन पत्नी मुलांना त्रास देत मारहाण करत असल्याचं सासू सासऱ्यांनी सांगितले। दरम्यान 3 दिवसांपासून संदीप शिरगावे हा गडहिंग्लज इथं जाऊन दारू पिऊन पत्नी मुलास त्रास देऊन मारहाण करत होता, म्हणून संशयित आरोपी असलेल्या सासू सासऱ्यांनी त्याला समजावून सांगितलं। तो ऐकत नसल्याने त्याला रात्री उशिरा कोल्हापुरात सोडण्यासाठी सासू सासरे बिनावाहक बसमधून येत होते। यावेळी पुन्हा एकदा बसमध्ये जावई आणि सासू सासऱ्यांमध्ये जोरदार भांडण झालं। यावेळी सासरा हनुमंत अप्पा यल्लप्पा काळे आणि सासू गौरा हनुमंत अप्पा काळे यानं संदीपचा दोरीनं गळा आवळून खून केला। यानंतर मध्यरात्री एसटी कोल्हापूर स्थानकात येताच मृतदेह एसटी बसमधून खाली घेऊन एसटी स्टँड आवारात घेऊन धूम ठोकली, असं आरोपी सासू सासऱ्यांनी पोलिसांना सांगितले। या घडलेल्या घटनेनंतर शाहूपुरी पोलीस ठाणे इथं खुनाचा गुन्हा दाखल झाला असून या खुनामध्ये आणखी कोणाचा सहभाग आहे का या दृष्टीनं पोलीस अधिक तपास करत आहेत।